नमस्कार. वेलकम टू अलका गुंडावर रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत. आजची रेसिपी प्रत्येकालाच जमेल आणि प्रत्येकालाच आवडेल अशी आहे. रेसिपी पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच रेसिपी आवडल्यास लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. साहित्य: 1 वाटी शेंगदाणे कमी गॅसवर खमंग खरपूस भाजून घ्यायचे. हे असे: शेंगदाण्याचे साल नाही काढायचे, सालासकटच पावडर करायची. मी त्यामधले 1 वाटी शेंगदाण्याचे पीठ घेतले. प्रमाण अगदी सोपे आहे. 1 वाटी शेंगदाण्याचे कूट, 1 वाटी बारीक केलेला गूळ, 1 वाटी गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ टाकून पीठ मळून घेऊ. फराळाच्या चमच्याने 3 ते 4 चमचे तेल टाकायचे, थंडच टाकायचे. हे सर्व मिक्स करून घेऊ आणि नॉर्मल पाण्यानेच उंडा मळून घ्यायचा. घट्टसर मळायचा. उंडा घट्ट बनवायचा त्यासाठी पाणी बघतच टाकायचे. पोळीच्या उंड्यापेक्षा थोडा घट्टसर हवा. सारणासाठी 1 वाटी शेंगदाण्याच्या पिठामध्ये 1 वाटी गूळ टाकून मिक्सरला चालूबंद करून फिरवायचे. गूळ मिक्स झाला की बंद करायचे. जास्त नाही फिरवायचे. हे असे करायचे. जास्त गोळा नाही झाला पाहिजे, असे मोकळे पाहिजे पीठ, म्हणजे पोळीत टाकल्यानंतर सगळीकडे व्यवस्थित पसरते. किती पोळ्या बनवायच्या त्यानुसार असे सारणाचे ढीग करून ठेवायचे, म्हणजे सर्व पोळीमध्ये सारखे प्रमाण जाते. असेच कणकीचे पण उंडे करायचे. असे केल्याने पोळी बनवण्यास सोपे जाते. पोळीच्या उंड्यापेक्षा दुप्पट सारण भरायचे, म्हणजे पोळी छान लागते. 2 पात्याची पोळी दाखवत आहे. त्यासाठी एका उंड्याचे 2 भाग करायचे. असा वाटीसारखा आकार देत मधला भाग जाडसर पाहिजे. दोन्ही सारखे करायचे. गूळ शेंगदाणा पोळी पहिल्यांदाच करणार असला तरी अजिबात बिघडणार नाही. बनवल्यानंतर तुम्हाला एवढा आनंद होईल, घरातील सर्वजण खूप खुश होतील. एवढे सारण भरायचे. ह्यावर दुसरी पाती ठेवून साईडनी चांगले प्रेस करून दाबून घ्यायचे. साईडनी दाबताना पाती लगेच चिटकली पाहिजे, एवढाच उंडा घट्ट बनवायचा. प्रेस केल्यानंतर साईडला असे मुरड घातल्यासारखे दाबून घ्यायचे. असे केले तर सारण बाहेर निघणार नाही. पोळी लाटताना गव्हाच्या पिठाचेच घोळण घ्यायचे, पण अगदी कमी घ्यायचे. असे हाताने दाबून वरून प्रेस करून अशी चापट आकारावर करायची. ह्यामुळे पोळी लाटायला सोपे जाते. थोडे लाटल्यानंतर खालची बाजू वर करून परत थोडी लाटायची. खूप जणांना जेवणात थोडंसं गोड आवडतं. त्यांच्यासाठी ह्या पोळ्या करून ठेवल्या तर एकदम छान. प्रवासातसुद्धा 4-5 दिवस आरामात टिकतात. ही पोळी पातळ लाटत आहे. तुम्ही जर थोडीशी जाड लाटली तरी चालते. तव्यावर भाजताना सारण बाहेर निघू नये यासाठी काट्या चमच्याने 4-5 ठिकाणी टोचायचे. तव्यावर पोळी भाजताना चिटकू नये त्यासाठी पोळीला 1 चमचा तेल लावून भाजायचे. दोन्ही साईडनी चांगले तेल लावून खरपूस कमी गॅसवर भाजायची. ही पोळी तेलानेच भाजायची, म्हणजे अजिबात वास येणार नाही. तुपाने भाजली तर वास येऊ शकतो. साईडने उलथण्याने मोकळी करून घ्यायची आणि वरूनसुद्धा काटे चमच्याने टोचे मारायचे. पोळी भाजल्यानंतर एखाद्या प्लेटवर घेऊन पलटी मारायची. ज्यांना पोळी उलथण्याने पलटी मारता येत नाही त्यांनी अशी प्लेटवर घेऊन पोळीला पलटी मारायची. दोन्ही बाजूला तेल लावून कमी गॅसवर खरपूस भाजून घ्यायची. मध्ये तव्याने अशी पोळी फिरवायची, म्हणजे सर्व बाजू खरपूस भाजल्या जातात. अशा प्रकारे सर्व पोळ्या करून घेऊ. एवढ्या साहित्यामध्ये 5 ते 6 पोळ्या होतात. ह्या पोळ्या गुळाच्या असल्यामुळे थोडं थंड झाल्यानंतरच खायच्या. माझ्या चॅनलवरच्या सर्व रेसिपी प्रत्येकाला जमाव असाच माझा प्रयत्न असतो. त्यासाठी तुम्ही सर्व रेसिपी बघून बनवू शकता. अशाच सर्व रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर जा आणि रेसिपीचा आनंद घ्या.
मस्त अशी खमंग खुसखुशीत खरपूस शेंगदाणा गुळ पोळी खाण्यासाठी तयार. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.